सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज भरलेल्या जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील वैद्यकीय शिक्षण व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी अर्जाची प्रत म्हणजेच हार्ड कॉपी विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयाकडे जमा करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत इयत्ता 10वी नंतरच्या इयत्ता 11वी व 12वी आदी अभ्यासक्रमांना तसेच इयत्ता 12वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबवली जाते। ही योजना 2016-17 पासून शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लागू केली आहे। 2023-24 या वर्षात नवीन अर्ज व नूतनीकरणाचे अर्ज विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरावेत, याकरिता लिंक व अंतिम मुदत देण्यात आली होती। वैद्यकीय शिक्षण व नर्सिंग विद्यार्थ्यांचे निकाल इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत उशिरा लागल्याने त्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत 20 मे पर्यंत देण्यात आली होती। 20 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरलेल्या वैद्यकीय शिक्षण व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी अर्जाची हार्ड कॉपी विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयातील समान संधी केंद्रात लवकरात लवकर जमा करावी। ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत संपली असल्याने यापुढे विद्यार्थ्यांनी अर्ज भरू नये, असेही समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मल्लीनाथ हरसुरे यांनी कळवले आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।